हरिओम. अध्याय 3, ओवी क्रमांक 45 ते 52. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. कर्म न आरंभता न करता पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही आणि केवळ प्राप्त कर्म संन्यासानेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नसते. वाचो निकर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना. का प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी नैष्कर्म्या होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैलती राजावे ऐसे व्यसन काजेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकून कीजे. की सिद्धुही न सेविजे केवी सांगे. जव निरार्तता नाही तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणोनी आईके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज नोहे. आणि आपुलालिया चाडे आपादिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखो पाहिजे. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही. किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेलं कर्म टाकून द्यावं आणि एवढ्यानेच निष्कर्म व्हावं हे बोलणं अर्जुना व्यर्थ आणि मूर्खपणाचं आहे. पलीकडील तीराला कसं जावं अशी जिथे अडचण पडली आहे तिथे नावेचा त्याग करून कसं चालेल सांग बरं. अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसं चालेल. किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसं चालेल सांग. जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणं हे राहणारच असं समज. आणि मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबतं. म्हणून अर्जुना ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली विहित कर्म टाकणं मुळीच योग्य होणार नाही. आणखी असं पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडतं आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असं आहे का. हे उगाच काहीतरी बोलणं आहे.
याचा नीट विचार करून पाहिलं तर कर्म करण्याचं टाकलं म्हणजे कर्मत्याग होतो असं नाही, हे तू निसंशय समज. हरिओम.